मनामध्ये जिद्द असली तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही। त्यासाठी आपली तळमळ, आपली धडपड अशी पाहिजे आणि संकल्पित असलेलं पाहिजे आणि आपल्याला ते हासिल करायचंच आहे लक्ष्य, अशी आपल्या मनामध्ये अशी जिद्द पाहिजे आणि म्हणूनच ती गोष्ट आपण शक्य करू शकतो। तर अशाच प्रकार घडलेला आहे एका अंगणवाडी सेविकेताईसोबत। तर अंगणवाडी सेविकाताई यांनी जगासमोर एक आदर्श ठेवलेला आहे। आता बघा 56 वर्ष झालेल्या अंगणवाडी सेविकाताईनं जगासमोर असा काही जगासमोरच नाही तर जे स्त्रिया आहेत, महिला आहेत, त्यांच्यासाठी खरंच एक खूप मोठा आदर्श त्यांनी त्यांच्यासमोर ठेवलेला आहे आणि तोच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की नेमका कोणता आदर्श त्यांनी ठेवलेला आहे आणि सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे आणि कोणत्या गोष्टीसाठी कौतुक होत आहे हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। ही कहाणी आहे कुडाळ गावातील अंगणवाडी सेविका सौ सुवर्णा विनायक पवार यांची। तर बघा, सौ सुवर्णा विनायक पवार यांचं वय 56 बघा आणि काम काय तर अंगणवाडी सेविका या पदावर त्या अधीनस्थ आहेत आणि 56 वर्ष वय त्यांचं झालेलं आहे आणि तरीसुद्धा आता त्यांनी एक जगासमोर आदर्श ठेवलेला आहे। सर्व महिला आणि मुलींसमोर त्यांनी एक आदर्श ठेवलेला आहे। तर बघूया आता संपूर्ण माहिती काय आहे ते। बघा, जिथं 58व्या वर्षी सेवानिवृत्तीचे वेध लागून घरी विसावा घेण्याचा विचार सुरू होतो, त्याच वयात खंडित झालेल्या शिक्षणाची आवड निर्माण करून शिक्षणाला वयाचे कोणतेही बंधन नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध करत वयाच्या 56व्या वर्षी कुडाळ गावातील अंगणवाडी सेविका सौ सुवर्णा विनायक पवार यांनी 12वीच्या परीक्षेमध्ये चक्क 50.83% पर्सेंटेज मिळवून यश संपादन केलेलं आहे। तर बघा, सौ सुवर्णा पवार यांचं वयाच्या 19व्या वर्षी लग्न झाले। शिक्षणाची इच्छा असतानाही लग्नासाठी ते अर्धवट सोडून संसार सुरू झाला। अनेक अडचणी आल्या, संघर्ष केला, मात्र जिद्द काय असते हे शाळा सोडून तब्बल 38 वर्ष झाले असतानाही देखील 12वीची परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्या कुडाळ तालुका जावळी येथील अंगणवाडी सेविका सौ सुवर्णा विनायक पवार या 12वी परीक्षेमध्ये 50.83% गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत। त्यामुळे त्यांच्या या कामगिरीवर सर्व स्तरावरून कौतुक होत आहे। कमी वयात लग्न झालेल्या सौ सुवर्णा पवार यांचा हा जीवनाचा प्रवास खडतर असाच म्हणावा लागेल। क्षेत्र माहुली, तालुका सातारा हे त्यांचे माहेर असलेल्या सुवर्णा यांनी क्षेत्र माहुली येथील श्रीराम हायस्कूल महाविद्यालयातून 10वी पर्यंतचे शिक्षण घेतले होते। मात्र लग्न झाल्याने शिक्षण अर्धवट राहिले। मग सुरू झाला होता संसार। घरची परिस्थिती हलाखीची असतानाही न डगमगता जिद्दीने संसाराचा प्रवास ठेवला। अशा वेळी साथ मिळाली ते पती विनायक मारुती पवार व दीर सुरेश पवार यांची। सुवर्णा यांनी संसार करत असताना आलेल्या परिस्थितीशी 2 हात करत सामना केला। पुढे जाऊन त्यांना महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास प्रकल्प जावली विभागाअंतर्गत कुडाळ येथील अंगणवाडीमध्ये मदतनीस या पदावर 2001 मध्ये नोकरी मिळाली। तदनंतर 2010 साली त्यांना अंगणवाडी सेविका या पदावर बढती मिळाली। म्हणजे बघा, मदतनीस पदावरून त्या सेविका पदावर लागलेल्या होत्या, रुजू झालेल्या होत्या। सर्वात आधी त्या मदतनीस या पदावर रुजू झालेल्या होत्या आणि बघा, त्यांमध्ये त्यांचे जे पती आहेत त्यांची साथ आणि त्यांच्या दीराची साथ त्यांना या ठिकाणी मिळालेली होती। सौ सुवर्णा पवार यांना 2 मुले, 2 सुना, 1 मुलगी व जावई असून या सर्वांची मोलाची साथ 12वी परीक्षा देण्यासाठी लाभली आहे। तसेच सुवर्णा पवार यांची एक सून डिप्लोमा सिव्हिलच्या शेवटच्या वर्षाला असून दुसरी सून कुडाळ येथील अंगणवाडीमध्ये मदतनीस या पदावर कार्यरत आहे। मुलगा मुलगी भेदभाव न करता त्यांनी दोन्ही सुनांना उच्च शिक्षण दिले आहे। 12वीची परीक्षा देता यावी म्हणून न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज हुमगाव या कॉलेजला सुवर्णा पवार यांनी प्रवेश मिळवला। जिद्दीने इतक्या वर्षांनी परीक्षा देऊन देखील आज 12वी परीक्षा उत्तीर्ण होऊन मिळवलेल्या यशामुळे त्यांचे मोठे कौतुक होत आहे।
त्यांच्या यशाच्या वाटचालीत त्यांचे पती, मुले, सून व त्यांच्याच क्षेत्रात असणाऱ्या अंगणवाडी पर्यवेक्षिका सौ कदम मॅडम व अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांच्या मोलाची साथ त्यांना लाभलेली आहे. तर बघा, त्यांच्या दीर, पती आणि कुटुंबियाचीच मदत नाही तर त्यांना पर्यवेक्षिका, त्यांच्या क्षेत्रात जे कार्यरत होत्या पर्यवेक्षिका मॅडम, त्याचबरोबर अंगणवाडी मदतनीस ताई आणि इतर सेविका ताई, त्यांच्या जे मैत्रीण, त्यांचीसुद्धा साथ त्यांना या ठिकाणी लाभलेली आहे. आमच्या आईने केलेला संघर्ष आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. एवढ्या कठीण प्रसंगात देखील तिने आमच्यावर योग्य ते संस्कार केले आहे. त्यामुळे खडतर प्रवासात खंबीर कसे राहायचे हे तिच्याकडे पाहून आम्ही शिकलो आहे. तिने पुढील शिक्षण देखील पूर्ण करावे अशी आमची इच्छा आहे. सो प्रियंका सतीश साळुंके, DIP मेकॅनिकल मुलगी. तर ही मुलगी आहे या सेविकाताईंची आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की यांचा प्रवास खडतर असला तरी एक आदर्श घेण्यासारखा आहे आणि त्यामधूनच आम्ही आदर्श घेतलेला आहे. अशा काही प्रसंगात घरातील महिला पाठीशी नसतात, परंतु माझ्या दोन्ही सुनांनी मला परीक्षेच्या कालावधीमध्ये मोलाची साथ दिली. तसेच माझ्या सुनांनी राहिलेले पुढील उच्च शिक्षण पूर्ण करावे अशी माझी इच्छा आहे. माझ्या क्षेत्रातील सर्व सहकारी मैत्रिणींनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले. सौ सुवर्णा पवार, अंगणवाडी सेविका. तर तुम्ही बघू शकता, अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई, सर्वच महिलांना हा एक आदर्श त्यांनी ठेवलेला आहे त्यांच्यासमोर. कारण की एवढ्या खडतर प्रवासामध्ये, जीवनामध्ये त्यांच्या एवढा खडतर प्रवास, गरिबीमध्ये जीवन जगून आणि अंगणवाडी मदतनीस ते सेविका पदावर रुजू होऊन तरीसुद्धा त्यांनी आपलं जो शिक्षण आहे आणि वयाचं मेन मुद्दा आहे की वय त्यांचं 56 ते 58 वर्ष असताना देखील 12वीची परीक्षेमध्ये त्यांनी 50.86 टक्केवारी मिळवलेली आहे आणि ही खरंच एक उत्कृष्ट कामगिरी त्यांनी केलेली आहे आणि जगासमोर एक आदर्शच यावेळी त्यांनी ठेवलेला आहे. बघा, आपल्याकडे तुम्हाला माहीतच असतील की काही मुलं मुली जे काही 12वीच्या किंवा 10वीच्या परीक्षेमध्ये फेल होत असतात, तर काही वेळा त्या 2-3 वेळा परीक्षासुद्धा देतात, डबल ॲडमिशन घेऊनसुद्धा परीक्षा देतात किंवा मग तोच पेपर वारंवारसुद्धा देऊन पास होण्याची प्रतीक्षा करतात. परंतु नाहीच झाले तर मग शेवटी थकतात, हताश होतात आणि शेवटी ही परीक्षा देणं बंद करतात आणि शिक्षणच सोडून देतात. असे खूप सारे उदाहरणं आहेत की ज्यांनी शिक्षणसुद्धा सोडून दिलेलं आहे. तर अशांसाठी आता हा खरंच मोठा आदर्श त्यांच्यासमोर आहे की तुम्ही थकू नका, तुम्ही हताश होऊ नका, निश्चितच तुम्हाला यश मिळणार आणि जिद्द मनामध्ये ठेवली तर काहीही शक्य होते, अशक्य असं काहीच नाही आहे असं पवारताईंनी सांगून दिलेलं आहे. तर यांचा आदर्श घेऊन सर्व मुलींनी आणि महिलांनी त्यांचा आदर्श समोर ठेवून त्यांचं पुढील शिक्षण हे पूर्ण करावं अशी ज्यावेळी मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.